पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ज्योती विनोद गोफणे, अक्षय भीमा बोबडे आणि प्रणिती अनिकेत बाबर यांच्या वतीने आयोजित भव्य पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कोयनानगर, शरदनगर, घरकुल, नेवाळे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी या परिसरातून काढण्यात आलेल्या या पदयात्रेमुळे संपूर्ण प्रभागात शिवसेनेची ताकद ठळकपणे दिसून आली। या पदयात्रेदरम्यान ज्योतिताई गोफणे यांनी प्रभागातील मतदार बांधव माता भगिनींना कळकळीचे आवाहन करत म्हणाल्या, एक वेळेस मला संधी द्या, त्या संधीचे मी सोने केल्याशिवाय राहणार नाही। मी शिवसेनेची वाघीण आहे, हातात धनुष्यबाण घेऊन तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे। नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने प्रभाग क्रमांक 11 ब गट मी स्वतः ज्योती विनोद गोफणे, ब गटातून 1 नंबरचा बटन, अ गटातून 4 नंबरचा बटन अक्षय भीमा बोबडे, क गटातून 4 नंबरचा बटन प्रणिती अनिकेत बाबर। मी आवर्जून आपल्याला इथे आवाहन करत आहे, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या समोर आलेले हे तिन्ही उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत। खिच के तान धनुष्यबाण असा निर्धार व्यक्त करत त्यांनी येणाऱ्या काळात पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा यांसह सर्व नागरी प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे ठाम आश्वासन दिले। मतदार बंधू भगिनींनो, आपल्याला एकच विनंती आहे, आताची जी निवडणूक झाली त्यात 7-8 वर्षाचा गॅप आलेला आहे आणि आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपण कशा प्रकारे हाताळल्या आणि आपल्याला कोण मदतीला आलं, आता पारखण्याची वेळ आलेली आहे। मी ज्योतिताई गोफणे आपणास विनंती करते, आता लक्षात असू द्या, तुमच्या आमच्यात फिरणारा, तुमच्या आमच्यात वावरणारा, सर्वसामान्याचं नेतृत्व करणारा उमेदवार निवडा। बरेच जण येतील, मला कोणावर टीका करायची नाही, पण माझं काम सांगणं मला निश्चित महत्वाचं वाटत आहे। आज कोविड काळ होता, रेशन दुकानाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी बघितलं, ज्योतिताई गोफणे घरकुल सील असताना सुद्धा रेशन दुकान घरकुल मध्ये आपण चालू केलं। प्रत्येक घराघरात धान्य पोहोचवण्याचं काम मी स्वतः केलं आणि तुमच्यासारखे सगळे घरकुलचे स्वयंसेवक असतील, अपंग प्रहाराच्या अध्यक्षा संगीताताई जोशी असतील, अशोक मगर असतील, अशा अनेक बांधव माझ्या बरोबर होते आणि आपण सर्वांनी जी सहकार्य केलं त्यावेळेस आणि माझं काम जवळून बघितलं, याचा आता न्याय देण्याचं काम तुम्ही करायचं असं मी तुम्हाला विनंती करेन। घरकुल मध्ये अनेक प्रश्न होते, माझे बांधव घरकुल काळामध्ये मरण पावले, त्यांच्या पत्नी असतील, त्यांना मी वारंवार भेटून त्यांना सहकार्य केलं, त्यांना संजय गांधीचे पैसे मिळवून देण्यात माझ्या पुढाकाराने कामं झाली। तसेच अनेक कामं मी घरकुल या प्रकल्पामध्ये नेहमी वारंवार लोकांची भेट घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। शिवसेनेच्या विचारसरणीशी प्रामाणिक राहून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव झटणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मी तुम्हाला एकच सांगते, निवडणुकीपुरते बाहेर निघाले उमेदवार आपण न निवडता सातत्याने तुमच्यात राहून काम करणाऱ्या उमेदवारांना निवड करा। सावध राहा, सगळ्यांचं खा आणि धनुष्यबाणा पुढचं बटन दाबा, एवढीच मी आपणास विनंती करेन। आज घरकुल सारख्या प्रकल्पामध्ये अनेक समस्या आहेत, त्या समस्या म्हणजे फास्टॅग सारखी गोष्ट असेल,
टॅक्स भरमसाठ दिला, भरू नका आम्ही टॅक्स माफ करणार आहोत असं आपल्याला आश्वासन देण्यात आलं, पण काही झालं का? नाही झालं माझ्या मायबापांनो. हे आम्हाला जर तुम्ही एकदा संधी दिली, धनुष्यबाणाला तुम्ही संधी दिली, तर मी नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी पाठपुरावा करून आपला टॅक्स कमी करण्याचं काम करेन. हा तर मी उघड वचन देते आपल्याला. या पदयात्रेत शिवसैनिक, महिला आघाडी, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत, घोषणा देत आणि शुभेच्छा देत ज्योतिताई गोफणे यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यामुळे प्रभागात निवडणूक वातावरण अधिकच तापले असून शिवसेनेचं धनुष्यबाण अधिक वेगाने पुढे जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. दर पावसाळ्याला आज आपण घरकुल जवळजवळ 10-12 वर्ष झाले तुम्ही सगळेजण इथं घरकुल मध्ये राहायला आलेले आहात. इथं पाऊस आला की आपल्या बिल्डिंग मध्ये पाणी शिरतं. जो पाऊस आला की आपल्या पार्किंग बंद होतात, लाईटी बंद होतात आणि तुम्हाला तो त्रास वारंवार भोगावा लागतो. मायबाप जनता, तुम्ही लक्षात घ्या, हे प्रश्न तुमचे कोणी सोडवले नाही, पण ही वाघीण धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला आश्वासन देते, फक्त तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि कोण आडवं येतं त्याला ही वाघीण समर्थ आहे. आणि तुमचा समस्या सोडायला मी आज तुम्हाला जाहीर ग्वाही देते. माझे दोन्ही उमेदवार पॅनल मध्ये वेल एज्युकेटेड आहेत आणि ते सुद्धा सातत्याने प्रश्न सोडवतील. ते सुद्धा माझ्या बरोबरीने काम करतील, याची ग्वाही मी आज तुम्हाला जाहीर देते. अरे ही वाघीण कोणाला भिणारी नाही, सातत्याने प्रश्न सोडवणारी आहे. मी जाहीर आवाहन करते माझ्या घरकुलकरांना, आता न्याय द्यायची वेळ आलेली आहे. कोणाला घाबरू नका, कोणाच्या दंडातीला घेऊ नका. मी तुमच्या बरोबर सदैव आहे, सदैव राहील, सगळ्यांचा प्रश्न सोडेल. ही मी तुम्हाला या पायीच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळ्यांना ग्वाही देते. विश्वास ठेवा, धनुष्यबाणावर विश्वास ठेवा, ही तळमळीची विनंती आहे. आजपर्यंत मी सगळे प्रश्न घरकुलचे कुठलेही असू, माझ्या माता भगिनी माझ्या बरोबर आहेत. माझ्या माता भगिनींना माहिती आहे किती कार्ड बंद होते, किती कार्डांना धान्य चालू केले, गरजू लोकांना कशा मी प्रत्येक निधीतून, मग तिथे लाडके बहीण योजना असू, मी स्वतः राबवून घेतल्या. आज जवळजवळ माझ्या माध्यमातून 500 घरकुलकर मधले लाडक्या बहिणीच्या योजना चालू झालेल्या आहेत आणि त्या महिलांना सातत्याने ते पैसे येत आहेत. या एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने जे लाडक्या बहीण योजना चालू झालेली आहे, त्यांच्या पुढाकाराने शिंदे साहेबांनी पिंपरी चिंचवड शहराचा शास्तीकर असो सगळा माफ केलेला आहे. मायबाप जनता, हे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या मुलींचं शिक्षण मोफत केलंय, या पुढाकाराने शिंदे साहेबांचंच नाव आहे, हे मी आवर्जून इथं सांगेन. अहो, शिंदे साहेबांचं नेतृत्व म्हणजे जनसामान्यात जाऊन काम करणं. तो माणूस बघत नाही, तर जनसामान्याचे प्रश्न विचारतो आणि डायरेक्ट हात घालतो. आज त्यांची वाघीण धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. मला एक संधी द्या आणि मी नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने आपल्याला सर्वांना न्याय द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन, ही मी ग्वाही देते. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम, जय हिंद. एकंदरीत या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये ज्योतिताई गोफणे यांच्या उमेदवारीला बळ मिळाले असून शब्द ठाम, निर्धार मजबूत आणि जनता सोबत अशीच भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.